Is my voice clear? ओके. सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येत आहे? ओके, थँक्यू. आपण 6 वाजता लेक्चर स्टार्ट करूया. तोपर्यंत बाकीच्यांना जॉईन होण्यासाठी आपण थोडासा वेळ देऊया. होमवर्क सगळ्यांनी सबमिट केला होता? कोणी कोणी होमवर्क सबमिट केलाय? प्रमिता, ओके. मनीषा माळी, ओके. दोघींनी नाव येस दिलंय, ओके. बर. तुमच्यापैकी कोणाकोणाला ग्रेड करून होमवर्क परत मिळाला? होमवर्क चेक करून कोणाकोणाला परत मिळालाय जरा मला नावं सांगा चॅटबॉक्समध्ये. आय गेस प्रमिताला परत दिलाय मी होमवर्क ग्रेड करून. आदेश, ओके. आणि अजून एकाला कोणाला तरी दिला होता. मला आता एक्झॅक्ट नाव नाही आठवते, पण 2 जणांचे मी चेक करून दिलेले आहेत. बाकीच्यांचे मी एकदा बघते की माझ्या गुगल क्लासरूममध्ये मला सगळ्यांचे होमवर्क आलेले दिसत आहेत का, कारण मला फक्त ह्या दोघांचेच होमवर्क अटॅच्ड दिसले तिथे, बाकीच्यांचे दिसलेले नाहीत. मी एकदा परत जाऊन चेक करेन आणि मग दिसतील तसे मी चेक करून तुम्हाला पाठवेन. ओके. ओके. अजून 1 मिनिट आपण वाट बघूया, बाकी कोणाला जॉईन होत असतील मुलं तर होतील आणि मग आपण लेक्चर स्टार्ट करूया. ओके. सो मी स्क्रीन तुम्हाला दाखवते. स्क्रीन प्रेझेंट होतोय की नाही सांगा. स्क्रीन दिसतोय माझा? ओके, व्हेरी गुड. आता मी पुढचा स्क्रीन तुम्हाला टेक्स्ट बुकचा दिसेल तुमच्या. आपण एन्व्हायरमेंटल बॅलन्स हा चॅप्टर करत आहे आता. 3rd चॅप्टर आपला फिनिश झालेला होता. आपण नेक्स्ट 4th चॅप्टरला स्टार्ट केलं होतं लास्ट लेक्चरला, एन्व्हायरमेंटल बॅलन्स. आठवतंय? त्याच्यामध्ये आपण बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय असतं ते बघितलं होतं, एन्व्हायरमेंट म्हणजे काय असतं ते बघितलेलं होतं, फूड चेन, फूड वेब आणि एन्व्हायरमेंट हे कसं लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स एकमेकावर डिपेंडेंट आहेत हे आपण बघितलं होतं. राईट? आठवतंय सगळ्यांना? ओके. तर आता टेक्स्ट बुक मध्ये बघून मला तुम्ही एकदा बायोडायव्हर्सिटीची डेफिनेशन सांगायची. ओके. मी स्क्रीन समोर करते. कोण मला बायोडायव्हर्सिटीची डेफिनेशन वाचून दाखवेल? प्रमिता. ओके. प्रमिता, स्क्रीनवरती बायोडायव्हर्सिटीची डेफिनेशन असेल ती वाच. माईक ऑन कर आणि वाच. Yes, ma'am. The variety we see in all the living things that belong to a particular area is called the biodiversity of the place. व्हेरी गुड. अजून कोण वाचेल बायोडायव्हर्सिटीची डेफिनेशन? हर्षद. हर्षद वाच एकदा. माईक ऑन कर आणि वाच. कुठे the variety we स्क्रीन the variety we see in all the living things थिंग्स living things that belong to
particular area is called the biodiversity of the place. व्हेरी गुड. कर माइक ऑफ. ओके, आता ही बायोडायव्हर्सिटीची जी आपण डेफिनेशन ऐकली ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे कायमसाठी. ओके, त्यामुळे सगळ्यांनी आपापल्या घरी ही डेफिनेशन सारखी वाचून ठेवा आणि लक्षात ठेवायची आहे. आपण काय असते बायोडायव्हर्सिटी, त्या पर्टिक्युलर प्लेस मधले जी कुठली लिव्हिंग थिंग्स आहेत, प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, हे पर्टिक्युलर एरियाचे वेगवेगळे असतात आणि ते आपण त्याचं मीनिंग आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. आता ही डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. एक्झाममध्ये आता होमवर्कमध्ये तुम्ही लिहिली तेव्हा ती टेक्स्टबुकमध्ये बघून लिहिली असेल. आता नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये लिहायची असेल तेव्हा ती तुम्हाला न बघता लिहायची. म्हणून ह्या ज्या डेफिनेशन्स असतात ह्या लर्न करून ठेवायच्या. आपल्याला अर्थ समजलेला असतो, फक्त आपण त्या पर्टिक्युलर त्याच लँग्वेजमध्ये लिहायचं असेल तर आपल्याला ती डेफिनेशन लर्न करायला लागेल. म्हणून ज्या डेफिनेशन्स असतील ते आपण लेक्चरला एकदा दोनदा वाचून घेणार, म्हणजे सगळ्यांच्या त्या कानावर पडतील आणि लक्षात राहतील. ओके, आता जशी बायोडायव्हर्सिटीची वाचली तशी एन्व्हायरमेंटची वाचायची. कोण वाचेल एन्व्हायरमेंटची डेफिनेशन? प्रमिता, एक 2च मिनिटं. तू बायोडायव्हर्सिटीची वाचली होती, अजून कोणाला वाचायची असेल तर प्लीज चॅटबॉक्समध्ये जरा सांगा. हां बरं, हर्षद, प्रमिता, तुम्ही दोघांनी आत्ता बायोडायव्हर्सिटीची वाचली. जर कोणी अजून नसेल तर तुम्हाला सांगते मी. अजून दुसरं कोण आहे, कोणाला वाचायची एन्व्हायरमेंटची डेफिनेशन? स्क्रीनवर शेअर होईल तुमच्या, तुम्हाला फक्त वाचायची आहे टेक्स्टबुक मधली. बर, प्रमिता वाच मग तू. आता थांब एक मिनिट, मी स्क्रीनवर दाखवते कुठे आहे. द एन्व्हायरमेंटच्या खाली आहे. प्रमिता माइक ऑन कर आणि वाच. Yes, ma'am. Yes, ma'am. The surrounding and the condition in those surroundings which affect the life on the organism there are together known as their environment. Includes many components such as sunlight, air, water, soil, plants and animal, etc. बस, Living व्हेरी गुड, and मस्त. non-living things are dependent on each other. There is a lot of give and take or interaction between them. Environmental science studies this इंटरॅक्शन्स. ओके, आता जेव्हा तुम्हाला एक्झाम मध्ये एन्व्हायरमेंटची डेफिनेशन येईल ना, तेव्हा फक्त ज्या पहिल्या 2 लाईन्स तू वाचल्यास ना, सराउंडिंग्स अँड कंडिशन्स पासून एन्व्हायरमेंट पर्यंत आणि इट इन्क्लुड्स पासून ॲनिमल्स एटसेट्रा पर्यंत, एवढंच लिहायचं. ओके, फक्त डिफाईन एन्व्हायरमेंट असा क्वेश्चन असेल तर एवढ्या 2 लाईन सफिशियंट आहेत. सपोज पुढचं आलं की एक्सप्लेन व्हॉट इज एन्व्हायरमेंट, असा शॉर्ट आन्सर मध्ये क्वेश्चन आला तर सगळं लिहायचं. ओके, आता दुसरं कोण वाचेल? अंतरा. एकदा अंतराला वाचू दे, मग हर्षद तू परत वाच. अंतरा, माइक ऑन कर. अंतरा, माइक ऑन केलास? कॅन यू हिअर मी? ओके, अंतरा माइक ऑन केलायस, फक्त आता मी डेफिनेशन समोर ठेवतेय एन्व्हायरमेंटची, ती वाच. The surrounding and the condition. टीचर दिसत नाही. एक मिनिट, मोठं करते, झूम करते. आता दिसतंय? In the surrounding which
affect the life of the organisms there are together known as their environment in includes many components such as sunlight, air, water, soil, plants, and animals. It is एटसेट्रा. हा, एटसेट्रा म्हणायचं त्याला. ओके, व्हेरी गुड. आता हर्षद तू वाचणार. ओके, स्क्रीन शेअर करते मी परत. वाच आता. the surrounding and the conditions in the surrounding which affect the life of the organism there are together known as their and as their environment. It includes many components such as sunlight, air, water, soil, plants, and animals, etc. व्हेरी गुड, मस्त. ओके, सो आता 3 जणांनी आपल्या बरोबर डेफिनेशन वाचल्या. अनुज, तुला पण आता नेक्स्ट डेफिनेशन जेव्हा येईल तेव्हा तुला चान्स मिळेल. ओके, सो आता 3 जणांनी आपल्या समोर डेफिनेशन वाचले आहेत. हळूहळू आपल्याला हे डेफिनेशन लर्न करायचे आहेत सगळ्या चॅप्टर्स मधल्या. ओके, आता आपण पुढे जाऊया थोडस. आपण लास्ट लेक्चरला द मोस्ट इम्पॉर्टंट फूड इन फूड चेन्स प्लांट्स हे बघितलं होतं ना, की ते वाचायचंय बहुतेक आपल्याला. ते वाचण्यापासून आपण स्टार्ट करूया. आपण फूड चेन आणि फूड वेब शिकलो होतो. फूड चेन म्हणजे काय असते की चेन मध्ये एकावर एक ॲनिमल डिपेंडेंट असतात. म्हणजे ग्रासवर डिपेंडेंट हरिण असतं, डिअर असतं, डिअरवर डिपेंडेंट पुढे टायगर असतो. बरोबर. सो ही जी झाली ही फूड चेन आहे. अशा बऱ्याच साऱ्या फूड चेन एकत्र होतात आणि फूड वेब म्हणजे जाळं तयार होतं. एक सिंगल चेन असते आणि अनेक अशा फूड चेन्स एकत्र येऊन फूड वेब तयार होतं. आणि या सगळ्या फूड वेबचा मेन कंपोनेंट, प्राईम कंपोनेंट असतो प्लांट. कारण प्रत्येक फूड चेन ही प्लांट्स पासूनच सुरू होते. आपण बघितलं की काही प्लांट्सवर डिपेंडेंट ॲनिमल होते, काही ग्रासवर डिपेंडेंट होते. म्हणजे थोडक्यात काय की जे आपल्या निसर्गामध्ये हिरवळ आहे, प्लांट्स असू दे नाही तर ग्रास असू दे, त्याच्यापासूनच फूड चेन ओरिजिनेट होते. राईट. म्हणून सगळ्यात महत्वाचा कंपोनेंट हा फूड चेन मधला असतो प्लांट. त्या प्लांट बद्दल आपल्याला थोडंसं आता शिकायचंय. हे जे सगळी झाडं असतात, ही जे सगळे प्लांट्स असतात, ते त्यांचं फूड कुठून मिळवतात, तर त्यांना डायरेक्ट फूड कुठून मिळत नाही. ते त्यांचं ते फूड सिंथेसाइज करतात. म्हणून आपण त्यांना ऑटोट्रॉफ असं म्हणलंय. आणि आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं की प्लांट्स साठी म्हणजे त्यांना फूड बनवण्यासाठी काय काय इम्पॉर्टंट आहे. तर सनलाईट, सूर्यप्रकाश जो असतो तो सूर्यप्रकाश पाहिजे, वॉटर पाणी, आणि कार्बन डायऑक्साईड. जसं एअर मधला हा एक गॅस आहे. आपण थर्ड चॅप्टर मध्ये शिकलो होतो की हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन. त्याच्यापैकी कार्बन डायऑक्साईडचा वापर प्लांट करतो. म्हणजे आता प्लांटला फोटोसिंथेसाइज करायला काय काय लागतं, सनलाईट, वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड. ओके, तर आता आपण बघूया द मोस्ट इम्पॉर्टंट फूड इन फूड चेन्स प्लांट्स. सगळ्यात महत्वाचं फूड चेन मधला कंपोनेंट, सगळ्यात महत्वाचं फूड कुठलं आहे तर प्लांट्स. एव्हरी लिव्हिंग थिंग गेट्स इट्स फूड फ्रॉम द एन्व्हायरमेंट.
प्रत्येक जिवंत वस्तूला त्याचं जे काही अन्न असेल ते ह्या आजूबाजूच्या त्याच्या सराउंडिंग मधनं एन्व्हायरमेंट मधनच मिळत राहतं. मेनी ॲनिमल्स इन द एन्व्हायरमेंट ईट ओनली प्लांट्स. जसे माणसांमध्ये काही जण फक्त व्हेजिटेरियन असतात तसेच ॲनिमल सुद्धा काही फक्त व्हेजिटेरियन म्हणजे शाकाहारी असतात. ते फक्त प्लांट्स वरती डिपेंडेंट असतात. ते दुसरं काही खात नाहीत. म्हणजे कुठला ॲनिमल मारून ते खात नाहीत. सो ते व्हेजिटेरियन जे आहे तसे जसं ह्युमन बिंग्स मध्ये काही जण व्हेजिटेरियन असतात तसेच ॲनिमल्स सुद्धा काही व्हेजिटेरियन असतात. अदर ॲनिमल्स ईट द ॲनिमल्स दॅट लिव्ह ऑन प्लांट्स. म्हणजे काय झालं आता इथे हरण जर आपण डिअर बघायला गेलो तर ते व्हेजिटेरियन आहे, शाकाहारी आहे, ते फक्त प्लांट्सवर जगतं. आणि जो टायगर असतो तो प्लांट नाही खात, तो फक्त त्या ॲनिमलला म्हणजे त्या डिअरला खातो. सो जर वाघाला खाण्यासाठी हरिण हवं असेल तर त्याच्यासाठी इनडिरेक्टली गवत असायला हवं ना, झाडं असायला हवीत, तरच त्या हरणाला काहीतरी खायला मिळेल. आणि जेव्हा हरणाला खायला मिळेल तेव्हाच वाघाला हरणाची शिकार करून त्याला खाता येईल. सो ह्या अख्ख्या प्रोसेसमध्ये डायरेक्टली और इनडायरेक्टली प्लांट्स हा सगळ्यात मेन कंपोनेंट झाला. जर प्लांट्स असतील तरच फूड चेन पुढे सरकेल, नाहीतर पुढे सरकणार नाही. बट प्लांट्स मेक देअर ओन फूड इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट युझिंग वॉटर अँड द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. प्लांट्स त्यांचं स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात. कशाचा वापर करून? सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड या तीनचा. इट मीन्स दॅट प्लांट्स आर द मेन सपोर्ट ऑफ एव्हरी फूड चेन. याचंच मिनिंग काय होतं की प्लांट्स आर द मेन पार्ट, प्लांट्स हेच मेन सपोर्ट सिस्टीम आहेत पूर्ण फूड चेनची. प्लांट्स आहेत म्हणून पुढे सगळं आहे. आता तुम्हाला सपोज असा क्वेश्चन आला, गिव्ह रिझन व्हाय प्लांट्स आर द मेन सपोर्ट ऑफ एव्हरी फूड चेन, तर तुम्ही काय आन्सर मध्ये लिहिणार? असा मी समज प्रश्न विचारला, गिव्ह रिझन व्हाय प्लांट्स आर द मेन सपोर्ट ऑफ एव्हरी फूड चेन. तर ह्याचं आन्सर म्हणून आता जो आपण पॅराग्राफ वाचला ना तो पॅराग्राफचा आन्सर द्यायचं. तो अख्खा पॅराग्राफ तिथे लिहायचा. मी क्वेश्चन चॅटबॉक्स मध्ये लिहून पाठवते तुम्हाला. Why plants are the main components of food chain. असा क्वेश्चन असेल तर आपण काय आन्सर लिहिणार? आता जो आपण पॅराग्राफ वाचला तो अख्खा पॅराग्राफ म्हणजे ह्या क्वेश्चनचा आन्सर येईल. गिव्ह रिझन नावाचा तुम्हाला आता एक क्वेश्चनचा पार्ट येईल एक्झाम मध्ये, तेव्हा तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो. ओके, तर आता हा पॅराग्राफ आन्सर म्हणून वाचायचा आहे. मगाशी दोन नावं आली आहेत, अनुज आणि स्वराज. तर अनुज आता आन्सर वाचशील हे ह्या क्वेश्चनचं. हा क्वेश्चन तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा किंवा मी चॅटबॉक्स मध्ये टाकलाय त्याचा स्क्रीनशॉट काढा. त्याचं आन्सर आता अनुज वाचेल. ओके अनुज, माइक ऑन कर. Many animals in the environment eat only plants. Other animals in the animals that live on the plant. करेक्ट. But plants made their own food in the presence of sunlight using व्हेरी गुड. water and the carbon dioxide कार्बन डायऑक्साईड from their air. It means that plants are the व्हेरी गुड. support of every फूड chain. व्हेरी गुड. मस्त, छान वाचलंस.
ओके, समजलं सगळ्यांना काय आन्सर आहे? व्हाय प्लांट्स आर द मेन कंपोनेंट्स ऑफ फूड चेन. आता स्वराज वाचशील माईक ऑन करून एकदा परत. स्वराज, बर स्वराज अंतरा आणि मगाशी वाचलंय म्हणून आपण थोडा वेळ 1-2 मिनिटं जर स्वराजचा माईक ऑन झाला तर आपण त्याला वाचायला देऊया, नाही तर अंतरा वाचेल. स्वराज, वाचशील स्वराज? बर, अंतरा तू वाचशील? माईक ऑन कर अंतरा. ओके, आदेशला एक 2च मिनिटं. अंतराचं वाचून झालं की आपण आदेशला वाचायला देऊया. अंतरा वाचशील तू? माईक ऑन कर. मेनी एनिमल्स, अंतरा Everything gets its food from the invention environment. Animals in the environment eat environment, only plants. only plants. Other must eat the animals that live on Plants, pins, but hmm, blood plants make them one own food. In one in the presence presence of sunlight using water and the carbon dioxide, disguised dioxide of the from air. the air. It means that plants and the are the main Support support of every food chain. Very बरोबर, मस्त. आता आदेश, आदेश वाचशील? माईक ऑन कर. ओके, Many animals in the environment eat only plants. Other animals eat the animals that live on plants, but plants make their or food in the presence of sunlight, using water and the carbon dioxide. The from the air is means means super of that where
Every food chain. chain. व्हेरी गुड. ओके, आता आपण 3 जणांनी आता आन्सर वाचलं. प्रमिता, पुढचा आन्सर मी तुला वाचायला देईन आता. सो आतापर्यंत 3 जणांनी आन्सर वाचलंय. त्यामुळे आता मी होमवर्क मध्ये हा सेम क्वेश्चन तुम्हाला देईन. आताच सांगते, होमवर्क मध्ये हा क्वेश्चन मी तुम्हाला देईन, तेव्हा त्याचा आन्सर लिहिताना ट्राय करा की न बघता तुम्हाला आन्सर लिहिता येतंय का. ओके, टेक्स्टबुक मध्ये न बघता याचा आन्सर लिहायचा प्रयत्न करा. जसं तुमच्या भाषेत जमेल तसं लिहा. ओके, अगदी परफेक्ट टेक्स्टबुकचे जसेच्या तसे वर्ड्स नाही आले आपल्याला तरी चालतील. तुम्हाला जे समजलंय त्याच्यावरनं लिहा की प्लांट्स का मेन कंपोनेंट्स आहेत. तर एव्हरी ऑर्गॅनिझम इज डिपेंडेंट ऑन प्लांट्स. देर आर सम ॲनिमल्स विच ईट ओनली प्लांट्स अँड देर आर सम विच डिपेंड ऑन दीज ॲनिमल्स हू ईट प्लांट. देअरफॉर प्लांट्स आर द मेन कंपोनेंट. हे आन्सर आहे. यातलं तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये जे लिहिता येईल, तुमच्या भाषेत म्हणजे इंग्लिशच यूज करायचे आपल्याला. जे मराठी मीडियमचे आहेत त्यांनी मराठीमध्ये आन्सर लिहून पाठवलं तरी चालेल. सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांनी कंपल्सरी इंग्लिशमध्ये लिहायचं. ओके, ट्राय करायचं, आपण टेक्स्टबुक मध्ये बघणार नाही. व्हेरी गुड. सो आतापर्यंत आपण प्लांट्स हे फूड चेनचे मेन कंपोनेंट का आहे इथपर्यंत बघितलं. तर आता आपण ह्या चॅप्टर मध्ये काय काय शिकलोय आतापर्यंत. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय आहे, एन्व्हायरमेंट म्हणजे काय आहे, ते एन्व्हायरमेंट मधले सगळे कंपोनेंट्स कसे एकमेकावर डिपेंडेंट आहेत. ॲनिमल्स प्लांट्सवर डिपेंड आहेत, प्लांट्स सनलाईट आणि वॉटरवर डिपेंडेंट आहे, हे आपण बघितलं. आणि त्याच्यानंतर फूड चेन घेतली आणि फूड वेब कन्सिडर केलं. ओके, आणि त्याच्यानंतर आपण आता शेवटचा पार्ट घेतला की प्लांट्स हे फूड चेनचा इम्पॉर्टंट पार्ट का आहे. त्याचा आन्सर सुद्धा आता आपल्याला कळलं. आता आपण पुढे जाऊया. Environmental balance. There are many food chains in our environment. Because of these food chains, every living thing gets the food it needs and therefore continues to life. म्हणजे काय, आता भरपूर सारे आपण एखाद दुसऱ्या फूड चेन बद्दलच बोलतोय फक्त, पण एन्व्हायरमेंट मध्ये अशा बऱ्याच साऱ्या फूड चेन्स आहेत. आणि ह्या सगळ्या फूड चेन्स असल्यामुळे प्रत्येक ऑर्गॅनिझमला त्याचे जे रिक्वायरमेंट आहे, त्याचं जे फूड आहे ते त्याला मिळतंय. बरोबर, वेगवेगळ्या फूड चेन्समुळे प्रत्येकाला त्याचे जी काही त्याचं कन्झम्पशन आहे, त्याची रिक्वायरमेंट आहे फूडची, ती फुलफिल होतीये. एखाद्या वाघाला फक्त रानात सोडून दिलं जिथे कुठलंच त्याला मांसाहार करता येणार नाही, फक्त प्लांट्स आहेत बाकी काही नाही, तर तो वाघ जिवंत राहू शकेल का? तर नाही, कारण त्याला त्याची फूड रिक्वायरमेंट हे व्हेजिटेरियन फूड नाहीये. त्याला नॉन व्हेजिटेरियन फूड म्हणजे मांसाहारच करायला लागतोय, त्याला हरिण वगैरेच खायला लागतं, तर तो त्या केसमध्ये जिवंत राहणार नाही. पण भरपूर सारे वाघ आपल्या आजूबाजूला आहेत. का? तर भरपूर सारे हरणं आहेत. भरपूर सारे हरणं आहेत कारण भरपूर सारे झाडं आहेत. बरोबर, त्यामुळे प्रत्येक ॲनिमलला त्याचं जे फूड आहे हे दुसरा ॲनिमल किंवा दुसरं प्लांट आहे म्हणून मिळतंय. मायक्रो ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग इन द सॉइल हेल्प द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन of plant residue, dead animals, excreta, etc. आता तुम्ही कधी असा विचार केलाय, जो पालापाचोळा खाली पडतो, पानं जुनी झाली की पानं गळती होते, पान गळती झाली की ती पानं सगळी जमिनीवर पडतात आणि मग त्यांचं काय होतं, कचरावाला त्यांना घेऊन जातो. आपल्या घरासमोर काय होतं, युजली कचरावाला ते उचलतो आणि घेऊन जातो. पण मग ती सगळी पानं जातात कुठे? असा कधी विचार केलाय, जी झाडावरनं पानं पडली आणि मग आता ती पानं कुठे गेली? घरात कुंडीमध्ये तुम्ही जर झाड लावलं तर त्याच्यामध्ये सुद्धा जी जुनी पानं होऊन जातात ती कुंडीत पडतात. तो काही आपला कचरेवाला घेऊन जात नाही. काही दिवसांनी, बऱ्याच महिन्यांनी ते पान दिसेनासं होतं. जरी आपण कुंडी साफ केलेली नसली तरी सुद्धा ते पान दिसेनासं होतं. याचं कारण काय? तर त्या पानाचं डिकम्पोजिशन होतं. मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये आपण बघितलं होतं, एक्झाम्पल मध्ये बॅक्टेरिया असतात, ज्यांना आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतो, जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही. तर हे जे बॅक्टेरिया, हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, ते डिकम्पोजिशनचं काम करतात. डिकम्पोजिशन म्हणजे विघटन. जे झाडाचं पान आहे त्याला इतक्या तुकड्यांमध्ये ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिव्हाइड करतात
इतक्या तुकड्यांमध्ये विभागतात की ते प्लांटचा तुकडा आपल्याला दिसेनासा होतो आणि तो पूर्णपणे मातीत मिसळून जातो. करेक्ट. कुठून गेल्यासारखा होतो तो. कोणी तिथे खलबत्ता घेऊन बसत नाही, पण ते कुठून गेल्यासारखं होतं. कशामुळे? तर त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या ऍक्टिव्हिटीमुळे. त्यामुळे त्या फूड चेनचा हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स सुद्धा इम्पॉर्टंट कंपोनेंट आहेत. ओके, आता पुढे बघूया आपण. As a result, substances that help the growth of plants are formed and get added to the soil. म्हणजे आता त्याचे प्लांट झाड वाढण्यासाठी त्याचे जे न्यूट्रिएंट्स असतात, त्याला जे फूड रिक्वायरमेंट असते, ती प्लांट कुठून घेतं थोडंफार? तर सॉइल मधनं. जे वॉटर त्याला लागतं ते सॉइल मधनं घेतं, बरोबर. त्याच्याबरोबर अजून काही छोट्या छोट्या गोष्टी प्लांटला लागत असतात, त्या ते सगळं मातीमधनं घेतं. आणि ती जी झाडाची पानं पडलेली असतात ती त्या मातीत मुरून जातात. म्हणजे त्यांचं सगळं विघटन त्या मातीत होतं आणि त्याच्यामधनच त्या झाडाला परत न्यूट्रिएंट्स मिळतात, जेणेकरून ते झाड नवीन रीतीने वाढत राहतं. प्लांट्स यूज देम फॉर देअर ग्रोथ. म्हणजे आता काय झालं, एक झाड मातीमध्ये वाढलंय, त्याच झाडाची पानं त्या मातीत पडली. मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी त्या पानांचं विघटन केलं. विघटन झाल्यामुळे त्याचे इतके छोटे छोटे पार्ट झाले की त्यातले सगळे न्यूट्रिएंट्स मातीत परत आले आणि ते मातीत परत आलेले न्यूट्रिएंट्स त्याच झाडाने वापरले आणि त्याची अजून वाढ झाली. ही प्रक्रिया समजली तुम्हाला? ही प्रोसेस, ये प्रोसेस सबको समझ में आ गया कैसे हुआ? वही एक ट्री था जिसके लीव्स नीचे गिर गए थे और उन्हीं लीव्स का माइक्रो ऑर्गेनिजम्स की वजह से ऐसा कुछ हुआ कि उनके न्यूट्रिएंट्स सॉइल में ऐड हो गए और उसकी वजह से पूरा का पूरा ट्री फिर से ग्रो हो गया. मतलब उसके ग्रोथ में उस माइक्रो ऑर्गेनिजम्स के डिकम्पोजिशन के प्रोसेस ने हेल्प किया. ओके, तर आता plants use substances in the soil for their growth, and when plants and animals die, the decomposition of their remains adds these substances to the soil once again. म्हणजे काय होतं की मातीतलेच घटक झाड वाढण्यासाठी वापरतं आणि झाड मोठं होऊन गळून गेलं किंवा डेड ॲनिमल्स या सगळ्यांचं मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिकम्पोजिशन करतात आणि त्यांचे जे घटक आहेत ते परत मातीतच रुजतात, ते परत मातीतच जातात आणि पुन्हा न्यूट्रिएंट्सच्या फॉर्म मध्ये पुढच्या झाडांच्या वाढीसाठी उपयोगी ठरतात. दिस इज अन इम्पॉर्टंट सायकल इन द एन्व्हायरमेंट. पर्यावरणातली ही एक खूप महत्वाची सायकल आहे. सपोज असं झालं की जे प्लांट्सचे लीव्स आहेत जे मातीत पडले त्यांचं विघटनच झालं नाही, ते ऍज इट इज राहिले मातीवर तसेच, तर पुढच्या उगवणाऱ्या झाडाला न्यूट्रिएंट्स मिळतील का? तर नाही मिळणार, बरोबर. कारण तुम्ही आता ऑर्गॅनिक फार्मिंग ऐकलं असेल शब्द. पर्यावरण वाचवण्यासाठी ऑर्गॅनिक फार्मिंग, कंपोस्ट खतं, ऑर्गॅनिक खतं ऐकली असतील, ऐकली आहेत ना सगळ्यांनी. आता ती कशी असतात, तर त्याच्यामध्ये हेच झाडांचे जे गळालेले पार्ट्स असतात ना, जे आपण कचऱ्यात टाकून देतो, कचऱ्यावाला घेऊन जातो, त्याचं सगळ्याचं मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या मदतीने एखाद्या ठिकाणी विघटन करतात आणि जी विघटन झालेली भुसभुशीत मातीसारखं जे काही तयार होईल ना, ते सगळं शेतामध्ये घालतात आणि त्याच्यामुळे झाडं छान उगवून येतात. आणि हे नॅचरल आहे, आपण झाडांचंच घेतलंय, त्यामुळे काही अपाय नाही, त्याच्यात कुठले केमिकल्स, हार्मफुल केमिकल्स नाहीये. त्यामुळे त्याला आपण ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतो, ऑर्गॅनिक खतं म्हणतो, जी झाडापासूनच झाडाच्या पाल्यापासून तयार केलेली असतात किंवा ॲनिमल्सच्या रिमेन्स पासून, डेड ॲनिमल्स जे राहतात ते. ओके, ही जी पूर्ण सायकल आहे, झाडाचे कंपोनेंट्स, ॲनिमल्सचे रिमेन्स गळणं, त्यांचं डिकम्पोजिशन मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी करणं, डिकम्पोजिशन झाल्यावर त्याचे न्यूट्रिएंट्स जमिनीत ऍड होणं आणि ते न्यूट्रिएंट्स वापरून नवीन प्लांटची ग्रोथ होणं, ही एन्व्हायरमेंटची एक खूप महत्वाची सायकल आहे. जशी आपण वॉटर सायकल शिकलो होतो लास्ट लेसन मध्ये, तशी ही एक एन्व्हायरमेंटल सायकल आहे, झाडांशी रिलेटेड, प्लांट्सशी रिलेटेड. ओके, सो नाउ ऑल्सो
लिव्हिंग थिंग्स गेट अ कंटिन्युअस सप्लाय ऑफ वॉटर बिकॉज ऑफ द वॉटर सायकल. सो प्लांट्सचा कंटिन्युअस सप्लाय आपल्याला ह्या प्लांटच्या सायकलमुळे मिळतो आणि तसंच वॉटरचा कंटिन्युअस सप्लाय आपल्याला वॉटर सायकलमुळे मिळतो. लिव्हिंग थिंग्स यूज ऑक्सिजन फ्रॉम द एअर फॉर ब्रीदिंग अँड गिव्ह आउट कार्बन डायऑक्साईड गॅस. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे ह्युमन बिंग्स आपण किंवा ॲनिमल्स, आपण ब्रीदिंग करताना काय आतमध्ये घेतो? ऑक्सिजन, आणि बाहेर काय सोडतो? कार्बन डायऑक्साईड. ओके, आता मला तुम्ही सांगा एकदा, प्लांट्स काय आतमध्ये घेतात? मला चॅटबॉक्स मध्ये लिहून सांगा. ह्युमन बिंग्स किंवा बाकीचे ॲनिमल्स ऑक्सिजन कंझ्युम करतात, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. प्लांट्स कार्बन डायऑक्साईड आत घेतात आणि बाहेर काय सोडतात? व्हेरी गुड, कार्बन डायऑक्साईड प्लांट्स आतमध्ये घेत आहेत. आणि प्लांट्स बाहेर सोडताना काय सोडतात? ऑक्सिजन. करेक्ट. म्हणजे आता हे बरोबर ह्युमन बिंग्स किंवा ॲनिमल्सच्या उलट आहे. ओके नाही, म्हणजे काय होतंय आपलं की जो ऑक्सिजन आपण आतमध्ये घेतो आणि आपण जो कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो तो प्लांट्स त्यांच्यामध्ये घेतात, त्याचा वापर करून अन्न तयार करतात, ऑक्सिजन बाहेर सोडतात, जो ऑक्सिजन आपण कंझ्युम करतो आणि परत कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. सो ही एक सायकल मध्ये प्रोसेस आहे, चेन मध्ये एक प्रोसेस झाली ही कंप्लीट. बरोबर, आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला, प्लांट्सनी तो घेतला, वापरला, ऑक्सिजन बाहेर सोडला, ह्युमन बिंग्सनी ऑक्सिजन आतमध्ये घेतला, वापरला, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला. सो ही कंप्लीट एक सायकल झाली आणि ही सायकल चालू आहे म्हणून सगळे जिवंत आहेत. आता समज असं झालं की नेचरमधून आपण सगळे ॲनिमल्स काढून टाकले, सगळं पोल्युशन काढून टाकलं, सगळं काढून टाकलं, ॲनिमल्स ह्युमन बिंग सगळं काढलं, तर प्लांट्सना कार्बन डायऑक्साईड मिळेल का? नाही. आणि मग काय होईल? एन्व्हायरमेंटल बॅलन्स संपून जाईल आणि प्लांट सुद्धा थोडे काही दिवसांनी नाहीशी होतील, कारण त्यांना फूड तयार करण्यासाठी जो कार्बन डायऑक्साईड हवाय तोच मिळाला नाही. आता सपोज आपण उलटी कंडिशन घेतली की प्लांट्स सगळे गायब झाले, फक्त ह्युमन बिंग्स आणि ॲनिमल्स राहिलेत, तर आपल्याला ऑक्सिजन मिळेल का? नाही, कारण परत प्लांट्स नाही आहेत आपल्याला ऑक्सिजन द्यायला. म्हणून हे दोन्ही कंपोनेंट्स पृथ्वीवर असणं गरजेचं आहे, प्लांट्स सुद्धा आणि ॲनिमल्स सुद्धा. दोघांचंही पृथ्वीवर असणं का गरजेचं आहे? कारण ही एक सायकल आहे, दोघांमध्येही बॅलन्स असला पाहिजे. जेवढे ह्युमन बिंग्स ॲनिमल्स आहेत जे ऑक्सिजन कंझ्युम करतायत, तेवढेच प्लांट सुद्धा पाहिजेत, तेवढाच ऑक्सिजन देण्यासाठी. बरोबर, कार्बन डायऑक्साईड तर आपण भरपूर साऱ्या गोष्टींनी हवेत सोडतो, पोल्युशनमुळे सुद्धा कार्बन डायऑक्साईड हवेत जातो, शिवाय ब्रीदिंगमुळे जातो. पण प्लांट्स असणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे, कारण तो फक्त एकच नॅचरल सोर्स आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. बाकी सगळ्या गोष्टी आहेत ज्या ऑक्सिजन कंझ्युम करतात, फक्त ऑक्सिजन देत कोण नाही, प्लांट्स सोडून. ओके, लास्ट लेक्चरला तुम्हाला मी एक ऍक्टिव्हिटी सांगितली होती, एक एक छोटूसं प्लांट लावायचं. मला होमवर्क मध्ये कोणी त्याचा नाही फोटो पाठवला. कोणी लावलं? लावलं, व्हेरी गुड. बर, ज्यांनी लावलंय त्याला थोडंसं छोटेसे अंकुर फुटले, थोडीशी पानं आली की त्याचा फोटो काढून पाठवा. ओके, ज्यांनी नाही लावलेलं ट्राय करा, पुढे वेळ मिळाला तर लावा मस्तपैकी एखादं झाड. ओके, कुठलंही तुमच्या आवडीचं लावायचंय, आपल्याला काही कंपल्शन नाही कुठलं एकच लावायचं असं. जे पण काही मिळेल त्याचं लावा. एक छोटूसं हरभऱ्याचं झाड लावलं तरी चालेल. हरभऱ्याला मोड आलेला असेल घरी तर ते लावायचं, मटकीला मोड आला असेल ती टाकायची, त्याची छोटीशी 2-4 पानं आलेलं जरी झाड लावलं तरी चालेल. जेव्हा ते येईल तेव्हा त्याचा फोटो काढून मला पाठवायचा. ओके, आता पुढे बघूया आपण. आपण एन्व्हायरमेंटल बॅलन्सचे आतापर्यंत 3 गोष्टी बघितल्या. प्लांट्सचं एक सायकल बघितलं, प्लांट स्वतः कसे वाढत राहतात, तर त्यांचीच डेड रिमेन्स, ॲनिमलचे डेड रिमेन्स याचा वापर करून ते रिग्रोथ होत राहते, त्याचे न्यूट्रिएंट्स मिळून. वॉटर सायकल आपण लास्ट लेसन मध्ये बघितली होती,
ही सुद्धा एन्व्हायरमेंटल बॅलन्स आहे. आणि थर्ड आता आपण बघणार आहे. परत एकदा मी आता हे वाचते. लिव्हिंग थिंग्स यूज ऑक्सिजन फ्रॉम द एअर फॉर ब्रीदिंग अँड गिव्ह आउट कार्बन डायऑक्साइड गॅस. प्लांट्स यूज द कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द एअर फॉर मेकिंग देअर फूड. Oxygen is given out in this process and gets added to the air again. This too is a cycle in nature. There are several other such cycles in nature. Thus, there is interaction among living things and between living and non-living things in nature. म्हणजेच काय की आता आपण जशा ह्या 3 सायकल्स बघितल्या तशा अजून भरपूर साऱ्या सायकल्स नेचरमध्ये आहेत. आपण 3चीच फक्त एक्झाम्पल्स बघितली. अशा बऱ्याच आहेत. आणि ह्या पद्धतीने इंटरॅक्शन चालू आहे लिव्हिंग कंपोनेंट्स मध्ये आणि नॉन लिव्हिंग कंपोनेंट्स मध्ये. द इंटरॅक्शन्स गो ऑन कंटिन्युअसली. ह्या सतत चालू असतात. दिस हेल्प्स टू मेंटेन द फूड चेन्स इन द एन्व्हायरमेंट. ह्या इंटरॅक्शन्समुळे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये फूड चेन्स टिकून आहेत अजून सुद्धा. When the various cycles in the environment go on uninterrupted, environmental balance gets maintained. Environmental balance तेव्हाच टिकून राहतो जेव्हा वेगवेगळ्या सायकल्स अनइंटरप्टेड राहतात. तर आता सपोज तुम्हाला असा क्वेश्चन आला, when environmental balance gets maintained or remains maintained, तर त्या केसमध्ये तुम्ही असं लिहू शकता, when various cycles in the environment such as water cycle, plant cycle go on uninterrupted, environmental balance gets maintained. Okay? आता एक क्वेश्चन विचारते मी, त्याचं पॅराग्राफ मधलं तुम्ही आन्सर मला सांगा. क्वेश्चन असा आहे की राईट एनी सायकल इन द एन्व्हायरमेंट. राईट एनी नॅचरल सायकल इन द एन्व्हायरमेंट. आपण आता असं करूया, 3 मुलांनी 3 वेगवेगळ्या 2 मुलांनी 2 वेगळ्या सायकल्स वाचायच्या. वॉटर सायकल आपण मागच्या वेळेलाच शिकली होती म्हणून आता ती नको वाचूया. आता ज्या आपण 2 केल्या, प्लांट्सची डिकम्पोजिशन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स ती, आणि आताची जी दुसरी आपण बघितली प्लांट्स आणि बाकीचे ह्युमन बीइंग्स आणि ॲनिमल्स मधली, हे 2 आपली आन्सर्स येतील ह्या क्वेश्चनची. मी क्वेश्चन लिहून पाठवते तुम्हाला. Write any natural cycle in the environment. एन्व्हायरमेंट मधली कुठलीही एक नॅचरल सायकल आपल्याला सांगायची. ओके. तर आता मगाशी वाचलेल्यांपैकी कोण आता ह्याचा आन्सर कोण वाचेल? हर्षद. हर्षद तुझा माइक ऑन कर. आणि जी फर्स्ट सायकल आहे ना, ती वाच. देयर आर मेनी फूड चेन्स पासून. There are many food chains in our environment. Because of these food chains, every living thing gets the food it needs and therefore continue to live. Microorganisms live in the soil, help the process of decomposition of plant residue, dead animals, excreta, etc. And as a result, substances that help the growth of plants are formed and get added to the soil. Plants use them and get added to soil. Plants use them for their growth. पुढचंही वाच. Thus plants Thus plants use
substance in the soil for their growth, and when plant and animals die, the decomposition of the remains adds this substance to the soil once again. This is an important cycle in the environment. बस, व्हेरी गुड. ही एक सायकल तुम्ही आन्सर मध्ये लिहू शकता. ओके, ही एक सायकल म्हणून आपण आन्सर लिहू शकतो. असा समज क्वेश्चन आला, राईट एनी नॅचरल सायकल इन द एन्व्हायरमेंट, तर एकाच एक्झाम्पल म्हणून आपण ही एक सायकल लिहिणार. ओके, आता प्रमिताचं मगाशी वाचायचं राहिलं होतं म्हणून तिला सांगते मी. अंतरा, तुला नेक्स्ट क्वेश्चन देऊ आपण वाचायला, नेक्स्ट आन्सर. प्रमिता, आहेस तू? माईक ऑन करशील? Yes, ma'am. ओके, आता फर्स्ट जी सायकल होती ती हर्षदनी वाचली. आता आपल्याला सेकंड सायकल वाचायची आहे. लिव्हिंग थिंग्स पासून वाच. सेकंड इथलं हे बघ. दिसतंय स्क्रीन? Yes, ma'am. हाँ, बात. Living things use ऑक्सिजन. living things use oxygen from the air for breathing and give out carbon dioxide gas. Plants use the carbon dioxide From from the air for making food. Oxygen is given out in this process and gets added to the air again. This too is a cycle in nature. बस, व्हेरी गुड. कळल्या दोन सायकल. माईक ऑफ केलास तरी चालेल आता तुझा. ओके, आपल्याला आता फक्त दोनच सायकल्स होत्या. तिसरी वॉटर सायकल आहे. वॉटर सायकल आपण थर्ड चॅप्टर मध्ये वाचली होती, तेव्हा शिकली होती आपण. तर ती तुम्ही तुमची वाचून तिथे लिहू शकता. ओके, आता आपण दोन सायकल्स शिकलोय. त्या सायकल्स तुम्ही तुमच्या परत ह्या सुद्धा लर्न करून ठेवायच्या, आणि जेव्हा होमवर्क मध्ये हा क्वेश्चन येईल तेव्हा त्याचा आन्सर तुम्ही आपण लिहा. मग आज सारखंच हे सुद्धा न वाचता लिहायचा प्रयत्न करा. तुमच्या आवडीची कुठलीही एक सायकल लिहायची. क्वेश्चन मध्ये असं आहे ना, राईट एनी सायकल, त्यामुळे दोन पैकी कुठलीही एक लिहा. जी छोटी वाटेल, जी सोपी वाटेल, जी लिहिता येईल ती लिहा. ओके, आता पुढे बघूया आपण. Always remember, for the existence of living things, it is important that environmental balance is maintained. म्हणजे जर लिव्हिंग थिंग्स ना, म्हणजेच प्लांट्स ना, ॲनिमल्स ना, ह्युमन बिंग्स ना, या सगळ्यांना जर जिवंत राहायचं असेल, यांना सगळ्यांना जर कायम पृथ्वीवर राहायचं असेल, तर त्याच्यासाठी एन्व्हायरमेंटल बॅलन्स मेंटेन ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे कम्प्लीट एन्व्हायरमेंट मध्ये आपल्या बॅलन्स राहायला पाहिजे. जे आपण आता सायकल्स शिकल्या त्या सगळ्या जेव्हा व्यवस्थित चालू असतील तेव्हाच बॅलन्स राहणार. आणि तो ठेवणं शेवटी कोणाच्या हातात आहे? आपल्याच हातात आहे. त्यामुळे आपण तो जेव्हा बॅलन्स ठेवू त्याच वेळेला सगळे लिव्हिंग थिंग्स एक्झिस्टन्स मध्ये राहू शकतात. ओके, सो आता इथे आपला हा चॅप्टर संपलेला आहे. हा फोर्थ जो लेसन होता तो सुद्धा आता आपला संपलाय. आपण एकदा क्विकली रिवाइज करूया की आपण ह्याच्यात टोटली काय काय बघितलंय ते. ओके, जे चॅप्टरच्या शेवटी आहे ते मी वाचते थोडस. देर आर इनन्युमरेबल टाइप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ. भरपूर प्रकारचे लिव्हिंग थिंग्स आहेत. इनन्युमरेबल, आपण काउंट पण करू शकणार नाही एवढे लिव्हिंग थिंग्स आपल्या पृथ्वीवर राहतात. आपण हे मागच्या लेक्चरला सुद्धा ऐकलं होतं, बघितलं होतं की भरपूर सारे प्रकार आहेत. आपल्याला अजून माहिती पण नाहीत की कुठले कुठले ॲनिमल्स, कुठले कुठले प्लांट्स आहेत. त्यांची सगळी ह्युमन्सना ओळख सुद्धा नाहीये. इतक्या प्रकारचे लिव्हिंग थिंग्स अर्थवर आहेत. देअर इज इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स इन द एन्व्हायरमेंट. लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये काही ना काहीतरी इंटरॅक्शन चालू असते. म्हणजे काय की आता सनलाईट, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर
हे तीनही नॉन लिव्हिंग कंपोनेंट्स आहेत आणि त्यांचा वापर करूनच प्लांट्स फूड तयार करतात. प्लांट हे लिव्हिंग कंपोनेंट्स आहेत, म्हणजे ह्या दोन मध्ये काही ना काही इंटरॅक्शन चालू आहे. आपण पाणी पितो, आपल्याला पाणी खूप गरजेचं आहे शरीराला. सो वॉटर हे नॉन लिव्हिंग कंपोनेंट आहे आणि जे ते कंझ्युम करतायत ते सगळे लिव्हिंग कंपोनेंट्स आहेत. आपण ऑक्सिजन कंझ्युम करतो, ऑक्सिजन नॉन लिव्हिंग आहे, आपण लिव्हिंग आहे. त्याच्यामुळे दोन्हीमध्ये लिव्हिंग कंपोनेंट्स आणि नॉन लिव्हिंग कंपोनेंट्स त्याच्यामध्ये कंटिन्युअस इंटरॅक्शन्स चालू आहेत एन्व्हायरमेंटमध्ये. डिफरंट काइंड्स ऑफ ॲनिमल्स, प्लांट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर फाउंड इन डिफरंट रिजन्स ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे ॲनिमल्स, वेगवेगळे प्लांट्स, वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स सापडतात. सगळीकडे आपण गेलो तर एकाच टाईपचे ऑर्गॅनिझम्स, एकाच टाईपचे प्लांट्स नाही दिसत. प्रत्येक एरिया वाईज प्लांट ॲनिमल्स बदलत जातात. ह्याला त्या एरियाची आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. लास्टमध्ये आपण काय शिकलो होतो? द वॉटर सायकल, व्हेरियस अदर सायकल्स अँड फूड चेन्स इन नेचर help to maintain the balance in the environment. So food chains, वॉटर सायकल या सगळ्याचा वापर झाल्यामुळे ज्या आपण आणि मगाशी आपण ज्या दोन सायकल्स शिकलो ह्यांचा वापर करून एन्व्हायरमेंटमध्ये बॅलन्स टिकून आहे. दिस बॅलन्स हॅज बीन मेंटेन्ड फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स. हा बॅलन्स फक्त आत्ताच आहे का? जेव्हापासून पृथ्वी ओरिजिनेट झाली आहे, जेव्हापासून अर्थवरती लिव्हिंग नॉन लिव्हिंग कंपोनेंट्स हे सगळे आले आहेत तेव्हापासून हा बॅलन्स मेंटेन्ड आहे. म्हणूनच आता सगळ्या ज्या काही आपल्या प्रक्रिया चालू आहेत ते सगळं आहे पृथ्वीवर आपल्याला दिसतं का? तर हा एन्व्हायरमेंटल बॅलन्स इतक्या वर्षांपासून मेंटेन्ड आहे. ओके, हा लेसन 4 तुम्हाला सगळ्यांना आता लक्षात आलाय, समजलाय काय आपण एन्व्हायरमेंटल बॅलन्स मध्ये शिकलो ते? आता एक्सरसाइज मधला आपण ट्रू और फॉल्सचा जो सेक्शन आहे ना तो करूया. ट्रू और फॉल्सचा. फिफ्थ, मायक्रो ऑर्गॅनिझम्स फॉर्म अ पार्ट ऑफ द एन्व्हायरमेंट. मायक्रो ऑर्गॅनिझम्स हा एन्व्हायरमेंटचा पार्ट आहे का? ट्रू और फॉल्स? इज दिस सेंटेन्स ट्रू? व्हेरी गुड, ट्रू. बरोबर. मायक्रो ऑर्गॅनिझम्स फॉर्म अ पार्ट ऑफ द एन्व्हायरमेंट. मायक्रो ऑर्गॅनिझम्स हा एन्व्हायरमेंटचा खूप इम्पॉर्टंट कंपोनेंट आहे, कारण प्लांट्सच्या किंवा ॲनिमल रिमेन्सचं जे डिकम्पोजिशनचं काम असतं ते खूप गरजेचं असतं आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स घडवून आणतात. नेक्स्ट, इट इज नेसेसरी टू मेंटेन बायोडायव्हर्सिटी. आपल्याला बायोडायव्हर्सिटीचा मेंटेनन्स, आपल्याला जी काही मिळालेली बायोडायव्हर्सिटी आहे जपून ठेवणं गरजेचं आहे. ट्रू और फॉल्स? ट्रू. करेक्ट. सेकंड सेंटेन्स इज ऑल्सो ट्रू. थर्ड, अ ग्रासहॉपर इट्स बर्ड्स. ग्रासहॉपर बर्डला खातो का? फॉल्स. करेक्ट. थर्ड सेंटेन्स फॉल्स आहे. पहिली दोन ट्रू आहेत, थर्ड फॉल्स आहे. व्हेरी गुड. आता जे फोर्थ क्वेश्चन आहे तो आपण करूया थोडा. व्हॉट सबस्टन्सेस इन द सॉइल आर युजफुल फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट्स. झाडं कायम मातीतच रुजताना आपण बघितली आहे. सिमेंटवर वगैरे झाडं आलेली क्वचित खूप कमी दिसतात. ती पिंपळाची वगैरे असतात, ती कुठेतरी छोटीशी येतात, पण नाही तर मातीमध्येच झाडं रुजतात. तर का त्यांना माती तीच का लागते? वाळूमध्ये वगैरे का नाही येत फारशी? तर मातीतलं असं झाडं काय वापरतात? फॉल्सची स्पेलिंग काय एवढी भयंकर भयंकर दिली आहे? बर, सांगा याचा आन्सर. व्हॉट सबस्टन्सेस इन द सॉइल आर युजफुल फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट्स. झाडांच्या वाढीसाठी मातीमधलं काय उपयोगी असतं, काय महत्वाचं असतं?
कोणीतरी आन्सर मध्ये लिहा थोडंसं. मातीमधलं झाडांना काय काय लागतं? पाणी वापरतात का झाडं? मातीमधलं पाणी, मातीत मुरलेलं पाणीच वापरतात ना झाडं. झाड छान जगावं करेक्ट, वॉटर. झाड छान जगावं, कायम टवटवीत राहावं म्हणून आपण कुंडीतल्या झाडांना आपण कायम पाणी घालतो. वेगळं काही ऍड करत नाही. खतं आपण रेग्युलरली ऍड नाही करत, कधीतरी खतं घातली तरी चालतात, पण आपण रोज त्यांना पाणी घालतो. सो वॉटर इम्पॉर्टंट कंपोनेंट आहे. अजून काय वापरतं सॉइल मधलं? एक झालं वॉटर, दुसरं नाव सांगू शकाल? आपण मगाशी थोडंसं त्याच्याबद्दल ऐकलंय. जेव्हा झाडाची पानं खाली पडतात, मातीत पडतात, तेव्हा ते पानं पडल्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम्स काहीतरी काम करतात, डिकम्पोजिशन करतात. आणि डिकम्पोजिशन झाल्यावर त्या मातीत काय ऍड होतं जे झाडं त्यांच्या ग्रोथसाठी वापरतात? परत न्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट्स, पोषक तत्व. मातीमध्ये काही अशी पोषक तत्व असतात जी त्या झाडाला हवी असतात. सो त्या सॉइल मधनं डिकम्पोजिशन झाल्यावर जे न्यूट्रिएंट्स मिळतात ते आणि वॉटर, हे दोन ते प्लांट्स कंझ्युम करतात. ओके. सो दुसरा दोन ह्या क्वेश्चनचा आन्सर लिहिताना, व्हॉट सबस्टन्सेस इन द सॉइल आर युजफुल फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट्स. तर सॉइल मधलं मेनली वॉटर आणि न्यूट्रिएंट्स ह्या दोन गोष्टी आहेत जी झाडं त्यांच्या वाढीसाठी वापरतात. ओके. आणि ही न्यूट्रिएंट्स फक्त मातीमध्येच मिळतात. ते न्यूट्रिएंट्स मातीमध्ये जास्ती कॉन्सन्ट्रेशन मध्ये असतात, म्हणून झाडं फक्त मातीत रुजतात. आणि वॉटर सुद्धा ज्या मातीमध्ये पाणी धरून राहतं त्या मातीमध्ये झाडं जास्ती चांगली वाढतात, म्हणून वाळूमध्ये झाडं कमी वाढतात. आणि जी आपली ओली माती असते त्याच्यामध्ये झाडं जास्ती वाढतात. ओके. आता ऍक्टिव्हिटीज दिल्या आहेत दोन, त्या पण तुम्हाला करायच्या आहेत. फर्स्ट आहे फाइंड आउट मोर अबाउट द बर्ड्स यू सी इन युअर सराउंडिंग्स. म्हणजे काय करणार आता तुम्ही, जे तुमच्या आजूबाजूला पक्षी दिसतात, रोज सकाळी कुठला ना कुठला तरी पक्षी तुम्हाला दिसत असेल. जो एक पक्षी दिसतो त्याचं नाव लिहायचं, तो काय काय खात असतो ते लिहायचं. ओके. त्याचं फूड काय आहे, तो पक्षी कशावर जगतो आणि कुठे राहतो, ह्या दोन गोष्टी लिहून आणायच्या. एकाच पक्षाचा, कमीत कमी एका पक्षाचा तरी लिहायचंय. एकाहून जास्ती असतील तर अजून चांगलं. ओके. सो आता पुढच्या वेळेला होमवर्कला तुम्हाला काय काय येईल ते मी सांगते. मी गुगल क्लासरूमवर होमवर्क अपलोड करेनच. आता तुम्हाला सांगून ठेवते, जे मगाशी आपण 2 क्वेश्चन्स केले होते ते, गिव्ह रिझनचा एक क्वेश्चन ज्याची आन्सर्स तुम्ही वाचली होती, आणि दुसरं राईट अबाउट सायकल्स इन द एन्व्हायरमेंट, हे 2 क्वेश्चन्स येतील. आणि तिसरी ऍक्टिव्हिटी जी आहे ती तुम्हाला करायची. अख्खा आठवडा आहे तुमच्याकडे. आठवड्याभरात जितके पक्षी मिळतील ते फक्त पक्षाचं नाव लिहायचं. इंग्लिश, मराठी, तुम्हाला ज्या कुठल्या भाषेत लिहायचंय त्या भाषेत. ते कुठलं फूड कंझ्युम करतात, ते काय खातात ते लिहायचं. आणि ते कुठे राहतात, कुठे घरटं बनवतात, तुम्ही त्याचं घरटं बघितलंय का, असं थोडंसं लिहायचं. ओके. पक्षी दिसल्यावर थोडंसं हेल्पसाठी तुम्ही गुगल केलं तरी चालेल. रॅन्डमली पक्ष्यांची नावं गुगल करू नका. तुम्हाला जे दिसतील, जे वेगवेगळे पक्षी असतील त्यांची नावं सांगा फक्त. ओके. यांचा फोटो काढून तुम्ही अपलोड करायचा, आणि जे 2 प्रश्न दिलेले होते त्यांची उत्तरं. ओके. चलो, मग आपण आता नेक्स्ट लेक्चरला भेटूया. बाय. थँक्यू. बाय. Bye, teacher. Bye.